बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा फेरविचार सभागृहात मांडण्यात आला। त्यांचं निलंबन 5 ऐवजी 3 दिवस करावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला। या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांना अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती। त्यानंतर त्यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती, तर अंबादास दानवे यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत उपसभापती नीलम गोरे यांना पत्र लिहिलं होतं। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदू विरोधी वक्तव्यावरून सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात वाद झाला होता। त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना 5 अक्षरी शिवीगाळ केली होती। त्यामुळे त्यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं। त्यानंतरही ते शिवीगाळीवर ठाम होते। एवढेच नव्हे तर सभागृहाबाहेर लाड यांना प्रसाद देऊ असंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला। दानवेंच्या वक्तव्यावर माता बहिणींची माफी मागतो असंही ते म्हणाले। त्यानंतर 18 तासांनी दानवेंनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करणारं पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना पाठवलं होतं। त्यात निलंबनाचा फेरविचार करावा, निलंबन रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली होती। या संदर्भात निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। निलंबन मागे घेण्यास त्यांनी उशीर केला असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे। त्यांनी खूप काही वेगळं असं केलं नाही, तरी त्यांनी दिवस घेतले आहेत। उद्यापासून मी सभागृहात जाणार असून आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। काँग्रेसने आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, पण आता त्यांच्या पक्षातून त्यांना विरोध होत असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी सातव यांच्या उमेदवारीला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। या घटनाक्रमामुळे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत। त्यात काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण आता त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसमधूनच विरोध सुरू झाला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सर्वप्रथम सातव यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता। तशी विनंती त्यांनी एका पत्राद्वारे काँग्रेस हायकमांडकडे केली होती। त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनीही प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। आपला राजीनामा त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना पाठवला आहे। यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलं आहे। लोकसभा निवडणुकीत 90% मते मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकली। मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडीला निवडून दिल्या। त्यानंतरही पक्षाने अल्पसंख्याक नेत्यांना प्रतिनिधित्व दिलं नाही। विशेषतः प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती। त्यानंतरही त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं अब्दुल हाफिज यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेसाठी एक खासदार संदेश देणारा व्हिडिओ ट्विट केला आहे। आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत। महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्त्वपूर्ण संदेश अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे। तसेच राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। अजित पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला। राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला अभिमान आहे। या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात महिन्याला 1500 जमा केले जाणार आहेत। माता भगिनी सशक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी ही योजना आहे असंही ते म्हणाले। यावेळी विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, या अर्थसंकल्पावर अनेक लोक अकारण टीका करत आहेत। काहींनी लबाडाच्या घरचं अवतार म्हणून हिणवलं जात आहे। मला इतकेच सांगायचं आहे की या लोकांमध्ये आणि अजितदादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे। बजेटवर नाक मुरडणाऱ्यांचे चेहरे आज बघून घ्या असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे। याशिवाय मी राजकारणात आल्यापासून कोणता पक्ष बदलला नाही, पार्टी बदलली नाही। राजकारणात आल्यापासून जनता हाच माझा पक्ष राहिला आहे। मी जनतेच्या हिताचाच विचार करतो। मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। जो जास्त काम करतो त्याला जास्तीत जास्त विरोध होतो असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे।
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखलं होतं, पण मंगळवारी रात्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर टीका केली आहे। नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक यांची ईडीच्या कोठडीतून सुटका करण्यात आली होती। सभागृहात येताना ते सत्ताधारी बाकांवर बसले होते। यातूनच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांच्या समावेशावर नाराजी व्यक्त केली होती। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांनी आघाडीचा भाग असणं योग्य होणार नाही। यानंतर दिवसभर नवाब मलिक अधिवेशनात दिसले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक कोणत्या गटात आहेत हे माहीत नाही असेही अजित पवार म्हणाले होते। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या सभेला नवाब मलिक यांची उपस्थिती हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला आहे। गेल्या काही दिवसांपासून मलिक यांचे कार्यालय नवाब मलिक निपक्षपाती असल्याचा दावा करत होतं। विधान परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बैठकीला मलिक यांनी हजेरी लावल्यानं आता नवाब मलिक अजित पवार यांना पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा आहे। निवडणुका जवळ असल्यानं जुमल्यांचा पाऊस सुरू आहे। लाडकी बहीण योजना चांगली आहे, मात्र त्यामध्ये अटी शर्ती टाकल्यात असं मत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मी काम करतो म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत असं म्हटलंय। यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय। याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर द्यावं असं त्या म्हणाल्या। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय। लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, विधानसभेची निवडणूक 2 ते 3 महिन्यांवर आली आहे, त्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस पडणार आहे। लाडकी बहीण योजना चांगली आहे, मात्र त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकण्यात आल्यात। मात्र खरंच योजना किती महत्त्वाची आहे याचा अभ्यास सुरू आहे। यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये, योजनेचं स्वागत केलं पाहिजे असंही सुळे म्हणाल्या। तसंच अजित पवार यांच्यावरील आरोपांबाबत भाष्य केलंय। अजित पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते। आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे। माझ्या तिन्ही बहिणींवर छापेमारी झाली होती, त्याला कोण जबाबदार आहे? महायुती आणि मोदींनी याचं उत्तर द्यावं। महाविकास आघाडी त्या आरोपांचं उत्तर देऊ शकत नाही, कारण अजित पवारांवर भाजपच्या नेत्यांनी आणि पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल भ्रष्ट अधिकारी बसले आहेत। राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत। सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत अशा शब्दात भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशांची किंमत नाही का? तसं असेल तर सांगा, आम्ही लोकांमध्ये गेल्यावर त्यांना हेच सांगू, अशा कठोर शब्दांमध्ये नाईक यांनी आपल्या सरकारला प्रश्न विचारले। लोकांच्या जीवन मरणाच्या गंभीरतेनं दखल न घेता त्यांच्याशी खेळ सुरू आहे आणि म्हणून माझा असा आरोप देखील आहे की राज्य शासनात देखील सर्वांचे हात स्वच्छ आहेत असं नाही। हा देखील मुद्दा आज लक्षवेधी सूचनेदरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय। भाजपच्या वतीनं निवडून आलेल्या गणेश नाईक यांनी थेट राज्य सरकार आणि प्रशासनावर आरोप केल्यामुळे या आरोपांची चांगली चर्चा आता रंगली आहे। 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली। पहिली निवडणूक 1995 मध्ये झाली। गेल्या 30 वर्षात सिडको MIDC कडून नवी मुंबई उद्यानं, शाळा, रुग्णालय यासारख्या नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत। या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर 1 जून 2023 रोजी त्यांनी बैठक घेतली। या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, MIDCचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्र बसून प्रश्न सोडवावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। पण 13 महिने उलटूनही काहीच झालं नाही अशी टीका करताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशांची किंमत नाही का असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी विचारलाय। धनंजय मुंडेंचे परळीत काही चालत नाही, कराड नावाच्या मास्टरमाइंडचं सगळं चालते। आता कराड जी व्यक्ती आहे, छोट्याशा दुकानदारापासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांकडून कमिशन घेतात अशी माहिती मला समजली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। दरम्यान रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की परळीचं नाव आम्ही खराब करत नाही, परळीतील लोक जबरदस्त आहेत। मी अनेक वेळा तिथे गेलोय, तर गेल्यानंतर मी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे मोठे नेते आहेत हेही सांगितलंय असंही त्यांनी म्हटलंय। रोहित पवार म्हणाले की परळीतील लोकांनाही दडपशाही आवडत नाही। तेथील कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा नोकरीसाठी आंदोलन केलं नाही, पण त्यांचा कराड हा नेता अडचणीत आलाय, त्यामुळे आंदोलन करत आहेत। माझ्या एका स्टेटमेंटमुळे त्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरलंय, यावरून त्यांची दहशत लक्षात येते। बबन गीते आहेत, ते चुकीचे असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण चूक नसताना त्यांच्यावर कारवाई होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही।
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 123 वर पोहोचली आहे. यामध्ये 113 महिला, 7 मुलं आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघाताला 40 तास उलटूनही पोलीस नारायण साकारहरी उर्फ भोले बाबापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलिसांनी मैनपुरी, ग्वाल्हेर, कानपूर आणि हाथरससह 8 ठिकाणी छापे टाकलेत. योगी सरकारनं अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव अध्यक्षस्थानी असतील. निवृत्त IAS हेमंतराव आणि निवृत्त DG भावेश कुमार सिंग हे आयोगाचे सदस्य आहेत. हे पथक 2 महिन्यात तपास पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करेल. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सूचनाही देतील. बाबांनी AP सिंग यांची वकिली म्हणून नियुक्ती केली आहे. सिंग हे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत. भोले बाबा यांनी AP सिंग यांच्यामार्फत लेखी निवेदन जारी केलं, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की मेळाव्यातून बाहेर पडल्यानंतर समाजकंटकांनी चेंगराचेंगरी केली. मी या लोकांवर कायदेशीर कारवाई करेन. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी माझी इच्छा आहे. CM योगी बुधवारी म्हणाले, हा अपघात एखाद्या षडयंत्रासारखा आहे. लोक मरत राहिले, नोकर तिथून पळून गेले. त्यांनी ना प्रशासनाला माहिती दिली ना मदत केली. प्रशासनाचं पथक आल्यावर सेवकांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. कुंभसारखे मोठे कार्यक्रमही आम्ही आयोजित केले, पण तसे काही घडलं नाही. जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही.